नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं विषय खोल या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपण आज घेऊन महाराष्ट्र पोलीस भरती 2027 साठी महत्त्वाची इम्पॉर्टंट अशी सराव प्रश्नपत्रिका मित्रांनो. यामध्ये आपण 30 प्रश्न घेणार आहोत. 30 गुणांसाठी आहे मित्रांनो हे, आणि 20 मिनिटांमध्ये आपण हे कव्हर करणार आहोत मित्रांनो. यासाठी आपल्याला 20 मिनिटं लागणार नाहीत, पण हे 20 मिनिटांसाठी आपण या PDF साठी वेळ ठेवलेला आहे मित्रांनो. तुम्हाला हे 30 प्रश्नांपैकी बरोबर उत्तर फक्त 10 उत्तर देऊन दाखवायचे आहेत मित्रांनो. तुम्हाला ही प्रश्नपत्रिका तुम्ही स्वतः देखील सोडू शकता. पॉज करून तुम्ही उत्तर हे करू शकता. आपण त्यामध्ये पर्याय दिले नाहीत, हे वन लायनर मध्ये आहे, पण हे तुम्हाला आलेले पाहिजेत मित्रांनो. मी प्रश्न वाचल्यानंतर तुम्हाला उत्तर लगेच समजलं पाहिजे. त्यानंतर परिस्थितीवर मात करून जो स्वतःवर विश्वास ठेवतो तोच एक खाकी वर्दीचा खरा मानकरी ठरतो मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पहिला प्रश्न आहे मित्रांनो यामधला, जो महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कोणत्या शहरात भरतो? तर उत्तर आहे मित्रांनो नाशिक या शहरामध्ये. किती वर्षाने भरतो मित्रांनो? तर दर 12 वर्षांनी. आणि आता कधी होणार आहे तर मित्रांनो 2027 मध्ये, लक्षात ठेवायचं मित्रांनो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, कोयना धरणाच्या जलाशयाला कोणत्या नावाने ओळखले जाते? तर उत्तर आहे मित्रांनो शिवसागर या नावाने ओळखले जाते मित्रांनो. हे कुठल्या जिल्ह्यामध्ये मला कमेंटमध्ये सांगा मित्रांनो. गीता रहस्य हा प्रसिद्ध ग्रंथ मंडालेच्या तुरुंगात कोणी लिहिला? तर उत्तर आहे मित्रांनो लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी लिहिलेलं आहे मित्रांनो. गीता रहस्यवरती खूप वेळा प्रश्न येतो मित्रांनो, खूप वेळा पोलीस भरतीला रिपीट क्वेश्चन आलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिल्या महिला IPS अधिकारी कोण आहेत? उत्तर आहे मित्रांनो किरण बेदी. लक्षात ठेवायचं आहे, भारतातील विचारले मित्रांनो, भारतातील. तर किरण बेदी ह्या आहेत मित्रांनो, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, असंतोषाचे जनक असे लोकमान्य टिळकांना कोणी म्हटले होते? तर मित्रांनो व्हॅलेंटाईन चिरोल यांनी म्हटले होते मित्रांनो. भारतीय असंतोषाचे जनक असे लोकमान्य टिळकांना म्हटले होते मित्रांनो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणजेच WHO चे मुख्यालय कोठे आहे? तर उत्तर आहे मित्रांनो जिनेवा हे येथे आहे मित्रांनो, स्वित्झर्लंड या देशामध्ये, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेने नागरिकांना एकूण किती मूलभूत हक्क दिले आहेत? उत्तर आहे मित्रांनो 6 मूलभूत हक्क दिलेले आहेत मित्रांनो. आणि मूलभूत कर्तव्य किती दिलेले आहेत? तर मित्रांनो 11 मूलभूत कर्तव्य दिलेले आहेत, लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, संसदेच्या 2 अधिवेशनांमध्ये जास्तीत जास्त किती महिन्यांचे अंतर असू शकते? तर उत्तर आहे मित्रांनो 6 महिन्यांचे अंतर असू शकते मित्रांनो, त्यापेक्षा जास्त नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक पंडित नेहरू यांनी कोणत्या तुरुंगात असताना लिहिले? तर उत्तर आहे मित्रांनो अहमदनगरचा किल्ला या तुरुंगात. तर मित्रांनो आता अहिल्यानगर असं नाव पडलेलं आहे, तर अहमदनगर तेव्हा होतं. अहमदनगरच्या किल्ल्यामध्ये लिहिलेले मित्रांनो. हे कुठे आहे? अहमदनगरमध्ये, लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, शरीराचे तापमान मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? तर उत्तर आहे मित्रांनो थर्मोमीटर, लक्षात ठेवा. तापमापक हे आहे मित्रांनो थर्मोमीटर असं म्हटले जाते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला? तर उत्तर आहे मित्रांनो सर आयझॅक न्यूटन, लक्षात ठेवा. सर आयझॅक न्यूटन, आपण फक्त न्यूटन म्हणतो, त्यांचं पूर्ण नाव सर आयझॅक न्यूटन असं आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, मानवी शरीरात एकूण किती हाडे असतात? तर उत्तर आहे मित्रांनो मानवी शरीरामध्ये 206 हाडे असतात मित्रांनो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, रक्ताचा दाब म्हणजेच ब्लड प्रेशर मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? तर उत्तर आहे मित्रांनो सिग्मो मॅनोमीटर, लक्षात ठेवा. सिग्मो मॅनोमीटर. त्यानंतर पुढचा आहे मित्रांनो, जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर नाईल ही नदी जगातील सर्वात लांब नदी आहे मित्रांनो, जगातील विचारले, लक्षात ठेवा. त्यानंतर भारतातील सर्वात लांब नदी ही गंगा नदी आहे मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे. आणि दक्षिण भारतातील म्हणजेच महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर गोदावरी, लक्षात ठेवायचं आहे, गोदावरी. त्यानंतर गंगा नदीची जी लांबी आहे ती आहे मित्रांनो 2525 किलोमीटर. त्यानंतर गोदावरी नदीची लांबी आहे मित्रांनो 668 किलोमीटर, जे की महाराष्ट्रातील आहे मित्रांनो, पूर्ण नाही, ही फक्त महाराष्ट्रातील आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते आहेत? उत्तर आहे मित्रांनो उलर सरोवर, लक्षात ठेवा. जम्मू आणि काश्मीर या राज्यामध्ये, लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे राज्य फुलपाखरू कोणते आहे? तर ब्ल्यू मॉर्मॉन हे आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. चिल्का सरोवर भारतातील कोणत्या राज्यात
आहे तर उत्तर आहे मित्रांनो ओडिसा या राज्यात आहे मित्रांनो चिल्का सरोवर. त्यानंतर पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणून महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला ओळखतात? उत्तर आहे मित्रांनो यवतमाळ या जिल्ह्याला ओळखले जाते मित्रांनो कापूस उत्पादनासाठी. पांढरे सोने कशाला म्हटलं जाते मित्रांनो? कापूस या उत्पादनाला. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे नियोजन आयोगाच्या जागी भारतात कोणत्या नवीन आयोगाची स्थापना करण्यात आली आहे मित्रांनो? तर उत्तर आहे मित्रांनो नीती आयोग. लक्षात ठेवा नीती आयोग. तर मित्रांनो नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात मित्रांनो पंतप्रधान. लक्षात ठेवा पंतप्रधान. यावरती पण प्रश्न येतो पंतप्रधान. आता सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आहेत मित्रांनो आता सध्या नीती आयोगाचे अध्यक्ष. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची म्हणजेच आरबीआयची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर 1 एप्रिल 1935 साली झालेली मित्रांनो. आणि राष्ट्रीयकरण ह्याचं कधी झालंय? तर 1937 साली. हे लक्षात ठेवायचंय. मुख्यालय कुठे आहे मित्रांनो? तर मुंबईमध्ये आहे. ह्याची स्थापना कुठे झाली होती? तर कोलकाता या शहरामध्ये झाली ती. लक्षात ठेवा. त्यानंतर दशम ग्रंथ हा कोणत्या धर्माचा ग्रंथ पवित्र ग्रंथ आहे? तर उत्तर आहे मित्रांनो शीख धर्म. लक्षात ठेवा शीख धर्म. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील गुप्त वार्ता प्रबोधिनी म्हणजेच स्टेट इंटेलिजन्स अकॅडमी कुठे आहे? तर उत्तर आहे मित्रांनो पुणे या ठिकाणी आहे मित्रांनो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पोलीस दलातील NCO म्हणजे काय? उत्तर आहे मित्रांनो नॉन कमिशन ऑफिसर. लक्षात ठेवा नॉन कमिशन ऑफिसर. पुढचा प्रश्न आहे केंद्रीय राखीव पोलीस दलाची म्हणजे CRPF ची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर 1939 साली झालेली मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे भारतात कोणत्या शहराला गुलाबी शहर म्हणजेच पिंक सिटी म्हणून ओळखले जाते? तर उत्तर आहे मित्रांनो जयपूर. हे कुठल्या राज्याची राजधानी मित्रांनो? तर राजस्थानची. लक्षात ठेवा राजस्थान. राजस्थान हे भारतातील सर्वात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य आहे. त्यानंतर भारतातील सर्वात उंच धरण कोणते आहे? तर उत्तर आहे मित्रांनो टिहरी धरण. लक्षात ठेवा टिहरी धरण. उत्तराखंड या राज्यामध्ये मित्रांनो भगीरथी नदीवर. लक्षात ठेवा भागीरथी नदीवर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात? तर मुख्यमंत्री असतात मित्रांनो. लक्षात ठेवा मुख्यमंत्री आता जे आहेत ते आहेत आपले देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्याकडे आणखी एक म्हणजे गृहमंत्री हे देखील पद आहे मित्रांनो. लक्षात ठेवा. जिल्हा नियोजन आणि विकास मंडळाचे म्हणजेच DPDC चे अध्यक्ष कोण असतात? तर उत्तर आहे मित्रांनो जिल्ह्याचे पालकमंत्री असतात मित्रांनो. लक्षात ठेवा जिल्ह्याचे पालकमंत्री देखील महत्त्वाचा आहे मित्रांनो. कुठल्याही जिल्ह्याचा पालकमंत्री देखील विचारला जाऊ शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो शरीरातील कोणत्या अवयवाच्या बिघाडामुळे मधुमेह म्हणजेच डायबिटीज हा आजार होतो? तर उत्तर आहे मित्रांनो स्वादुपिंड. लक्षात ठेवा पॅन्क्रियाज असं देखील म्हटलं जातं मित्रांनो. भारतीय नौदलाचे म्हणजेच इंडियन नेव्हीचे मुख्यालय कुठे आहे? तर नवी दिल्ली येथे आहे मित्रांनो. लक्षात ठेवा इंडियन नेव्हीचे मुख्यालय. मित्रांनो हे 30 प्रश्न तुम्हाला कसे वाटले मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो धन्यवाद.